मुलांनो, आता आपण प्रकरण 8 बघूया. या प्रकरणाचं नाव आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. या प्रकरणाखालच्या स्वाध्यायाची उत्तर आपण बघणार आहोत. प्रश्न पहिला जो आहे त्याच्यामध्ये गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. तो आहे पहिला प्रश्न. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण. आता त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे कमी राष्ट्रीय उत्पन्न, दुसरं प्रचंड लोकसंख्या, तिसरं मोठं कुटुंब आणि चौथं आहे अन्नधान्य कमतरता. तर त्याचं उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात आपण लिहिणार आहोत. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण प्रचंड लोकसंख्या, हे त्याचं उत्तर आहे. त्यातला आ भाग बघूया. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डॅश व्यवसायावर अवलंबून आहे. पहिला घटक आहे प्राथमिक, दुसरा द्वितीयक, तिसरा तृतीयक आणि चौथा चतुर्थक. उत्तर आहे ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यातला ई हा भाग बघूया आपण. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था डॅश प्रकारची आहे. पहिला आहे अविकसित, दुसरं आहे विकसनशील, तिसरं विकसित आणि चौथं अतिविकसित. उत्तर आहे भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे. म्हणजे विकसनशील हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर ई हा जो भाग आहे तो प्रश्न हा मार्च 2019ला येऊन गेलेला आहे. तो बघूया आपण आता. ब्राझील हा देश डॅशच्या निर्यातीत अग्रेसर आहे. पहिला घटक आहे खनिज तेल, दुसरा चहा, तिसरा बाजरी आणि चौथा आहे कॉफी. उत्तर आहे ब्राझील हा देश कॉफीच्या निर्यातीत अग्रेसर आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे सर्व प्रश्न सर्वसाधारणपणे 4 मार्कांचे आहेत. पहिला मुद्दा. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण बघूया. ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे. त्याचं उत्तर आपण बघूया. उत्तराचा पहिला मुद्दा. ब्राझीलच्या पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात खनिजांचे साठे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. दुसरा मुद्दा. हा ॲमेझॉन खोऱ्याचा भाग असून अत्यंत दुर्गम आहे. हा घनदाट अरण्यांचा प्रदेश आहे. तिसरं. साधनसंपत्तीचा शोध व वापर यावर निसर्गतः मर्यादा आहे. तसेच सुप्त खनिज साठ्यासंबंधीचे अज्ञान या सर्वांमुळे खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. चौथा मुद्दा. या भागात लोकसंख्या विरळ असल्याने व उद्योगधंदे विकसित नसल्याने खनिजांना फारशी मागणी नाही. पाचवा मुद्दा. घनदाट अरण्ये व दलदलीचा प्रदेश असल्याने वाहतूक मार्ग विकसित नाहीत. हा प्रश्न बघूया आपण. भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक हे कोणते आहेत. हा प्रश्न देखील 2019ला येऊन गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया त्याचं उत्तर. भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य काय आहे ते आपण बघूया. पहिला मुद्दा. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. दोन्ही देशांना विस्तीर्ण सागर किनारे लाभले आहेत. दुसरं. दोन्ही देशात मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. त्यामुळे पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर केला जातो. तिसरं साम्य. दोन्ही देशात खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते. आता फरक काय आहे ते बघूया आपण. पहिला मुद्दा. ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वने व नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली आढळत नाही. परंतु
भारत देशामध्ये खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये भारत हा देश अग्रणी आहे, म्हणजे अग्रेसर आहे. दुसरा मुद्दा, भारताच्या तुलनेत ब्राझीलला विस्तीर्ण भूखंड मंच लाभले आहेत. तसेच किनारी भागात थंड व उष्ण प्रवाहांचा संगम, यामुळे ब्राझील या देशाला मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र लाभले आहे. प्रश्न तिसरा, कारणे सांगा. त्यातलं पहिलं कारण आहे ब्राझीलमधील दरडोई जमीनधारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. आता पहिला मुद्दा बघूया आपण. भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील क्रमांक 2चा देश आहे, परंतु क्षेत्रफळाच्या बाबतीत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 2.41% भूक्षेत्र भारताने व्यापले आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी मात्र 17.5% लोकसंख्या एकट्या भारतात आहे. दुसरा मुद्दा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक असला तरी जगाच्या फक्त 2.78% लोकसंख्या या देशात आहे. तिसरा मुद्दा, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी होती, तर 2010च्या जनगणनेनुसार ब्राझीलची लोकसंख्या केवळ 19 कोटी होती. म्हणजेच ब्राझीलचे क्षेत्रफळ भारताच्या तुलनेत जास्त, तर लोकसंख्या कमी असल्याने ब्राझीलमधील दरडोई जमीनधारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. ह्यातला आ प्रश्न बघूया आपण आता. भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. पहिला मुद्दा, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही व समाजवादी या दोन्ही अर्थव्यवस्थांमधील आवश्यक गुणधर्म घेऊन अनावश्यक गुणधर्म वगळले जातात. दुसरा मुद्दा, भारत व ब्राझील हे दोन्ही देश वसाहतवादामधून मुक्त झाल्यावर त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. दोन्ही देश विकसनशील आहेत. तिसरा मुद्दा, यामुळे या अर्थव्यवस्थेत म्हणजे भारत आणि ब्राझील यांच्या दोघांच्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचे सहअस्तित्व आढळते. म्हणजे दोन्ही अर्थव्यवस्था आढळतात, खाजगी आणि सार्वजनिक या दोन्ही अर्थव्यवस्था आढळतात. देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रावर व आर्थिक व्यवहारांवर सरकारचा अंकुश आढळतो. प्रश्न क्रमांक 4. आता या प्रश्न क्रमांक 4साठी ज्या आलेखाचा अभ्यास आपण करणार आहोत तो आलेख आहे पान क्रमांक 60वर. प्रश्न क्रमांक 4, पान क्रमांक 60, प्रश्न क्रमांक 4. मी प्रश्न वाचते. पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पहिला मुद्दा, पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 60वरील आलेख विभाजित स्तंभालेख आहे. या आलेखाचा प्रकार कोणता आहे तर विभाजित स्तंभालेख. या आलेखात ब्राझील व भारत या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेची तुलना केलेली आहे. दुसरा, आलेखाच्या एका भागात एकूण राष्ट्रीय उत्पादनातील विभागांचे योगदान दिलेले आहे, तर दुसऱ्या भागात विभागात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. तिसरं, या आलेखावरून असे दिसते की दोन्ही देशातील एकूण राष्ट्रीय उत्पादनात तृतीय क्षेत्राचे योगदान अधिक आहे. ब्राझीलमध्ये ते 67% असून भारतात 57% आहे. चौथं, या विभागात गुंतलेल्या लोकसंख्येचा विचार केला तर भारतातील 27% तर ब्राझीलमधील 71% लोक या क्षेत्रात कार्यरत आहेत. पाचवा मुद्दा, द्वितीय क्षेत्रामध्ये देशामधील परिस्थिती जवळजवळ सारखी आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पादनात द्वितीय क्षेत्राचे योगदान 26% आहे व ब्राझीलचे 27.5% आहे आणि द्वितीय क्षेत्रात गुंतलेली लोकसंख्या भारतात 24.3% व ब्राझीलमध्ये 19% एवढी आहे. सहावा मुद्दा, प्राथमिक क्षेत्राच्या बाबतीत दोन्ही देशांमध्ये बराच फरक आढळतो.
भारताच्या राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचे योगदान 17% तर ब्राझीलचे 5.5% आहे. 7वा मुद्दा, भारतामध्ये 48.8% लोकसंख्या व ब्राझीलमध्ये केवळ 10% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेली आहे. यावरून असे म्हणता येईल की भारतात सर्वाधिक लोकसंख्या प्राथमिक विभागामध्ये गुंतलेली असली तरी एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये मात्र तृतीयक विभागाचे योगदान सर्वाधिक आहे. मुलांनो, या आलेखाचा अभ्यास करत असताना तुम्ही पान क्रमांक 53, पान क्रमांक 60 या पानावरील आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि या आकृत्यांचा वापर या प्रश्नाच्या उत्तरासाठी करायचा आहे. धन्यवाद.